तर बारामती आणि राहुरी या विधानसभांची पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सुनेत्रा पवारच बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार आहेत। तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलाय। त्यामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे राहुरीमध्ये पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढवेल। प्राजक्त तनपुरे हे पवारांचे राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याची माहिती आहे। आणि आता या क्षणाची चिंतेत भर टाकणारी बातमी आहे। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यामध्ये कपात केल्यावर आता व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यामध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे। महानगर गॅस लिमिटेडने जाहीर केल्याप्रमाणे व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यामध्ये 20% कपात करण्यात आली आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। तसंच उद्योगांना होणारा पाईप गॅसचा पुरवठा 50%नी कमी करण्यात आलाय। मुंबईतल्या 30 ते 35% हॉटेलांना पाईप गॅसनं पुरवठा होतो, त्यांना याचा फटका बसणार आहे। मात्र घरगुती पाईप गॅस पुरवठा आणि सीएनजी स्टेशन्सना होणारा पुरवठा 100% सुरू राहणार। तेव्हा गॅसच नाही आला तर मग पूर्ण बंद ठेवणार तेवढा वेळ. त्यावेळेस इंडेक्स मशीन म्हणून आम्ही घ्यायला प्रयत्न केला। आम्ही बुकिंग पण केली होती 17,000 ऑलरेडी बोललो आम्हाला देतो म्हणून, आणि एंड टायमाला त्यांनी आम्हाला हे दिलं नाही आणि ते 17,000 बोललं 34 द्या आता डायरेक्ट। 34,000 घेऊन कमी पद ते 4 तासासाठी काय करणार नाही, मी 4 तास बंद ठेवणार ऑडिओज, त्यापेक्षा इलाजच नाही काय बरं, कारण इंडेक्स मशीन म्हणून नाही आहे माझ्याकडे। आता घ्यायला तर कमीत कमी 50,000 लागणार मला आणि 2-3 लागणार मला, जो 1.5 लाखाच्या वर खर्च आहे। तर एलपीजी गॅस सिलेंडरसाठी राज्यभरात नागरिकांच्या रांगा लागल्यात। यानंतर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन्स म्हणजेच पाईप गॅस असेल त्यांना एलपीजी गॅस सिलेंडर देण्यास परवानगी दिली जाणार नाही। एलपीजी गॅसची टंचाई होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं हे निर्देश दिले। तर काही राजकीय पक्षांकडून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय।